डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा, कारण हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचे जे टॉप एज्युकेटर्स आहेत ते शिकवताना पाहायला मिळतील। हे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतात, सर्व परीक्षेसाठी सराव टेस्ट पेपर असतात। यातले फ्री क्लासेस पण आहेत। ओके, काही क्लासेस प्लसमध्ये पण मोडतात। फ्री क्लासेसमध्ये तुम्ही ॲक्टिवेट करू शकता। ठीक आहे, प्रत्येक आठवड्याला नवीन बॅचेस किंवा कोर्सेस लॉन्च होत असतात। शंका निवारण सत्र तर आहेच, परंतु याच्यामध्ये तुम्हाला सराव हा मोठ्या प्रमाणामध्ये अनअकॅडमीमध्ये पाहायला मिळतो। फक्त काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। ठीक आहे, ओके। तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, दोन विधानं दिलीत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले। पहिलं विधान आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचं खोरं तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले, बरोबर की चूक? हे विचारलंय गट क 2019 मध्ये जो प्रश्न होता त्याच्यावर विचारलेला प्रश्न आहे। ठीक आहे, गट क पूर्व सातमाळा अजिंठा गोदावरी आणि तापी, बरोबर का? आता याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय, तर याच्यामध्ये तुम्हाला ना एकूण 4 नद्या लक्षात ठेवा आणि त्या 4 नद्यामध्ये कोणत्या नद्यांच्या दरम्यान, म्हणजे तुम्हाला सुरुवात कसं करायचं आहे, सुरुवातीला वरची नदी सगळ्यात महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर नर्मदा नंतर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तापी नदी, तापी नंतर तुमची येते ती म्हणजे गोदावरी, नर्मदा तापी आणि गोदावरी, मग भीमा आणि मग सगळ्यात शेवटी जी येते ती तुमची कृष्णा नदी। म्हणजे नर्मदा तापी गोदावरी भीमा आणि कृष्णा ह्या तुम्हाला वळीनं नद्या आल्या। ठीक आहे, आता या प्रत्येक नद्यांच्या मध्ये तुम्हाला कोणता भाग येतो तो ओळखायचा आहे। नर्मदा तापी म्हटलं तर तुमचा भाग येणार आहे सातपुडा। ओके, नर्मदा तापी म्हटल्यानंतर कोणता भाग येणार आहे, सातपुडा। ठीक आहे, त्यानंतर तापी आणि गोदावरी म्हटलं तर तुमचं येणार आहे सातमाळा अजिंठा। तापी आणि गोदावरी म्हटलं तर तुमचं काय येणार आहे, सातमाळा अजिंठा। म्हणजे नर्मदा तापी गोदावरी भीमा आणि कृष्णा असं गेलं, मग सातपुडा सातमाळा अजिंठा, मग गोदावरी आणि भीमा म्हटलं तर तुमचं येणार आहे हरिश्चंद्र बालाघाट। हे असं जर पिक्चर टाईपमध्ये लक्षात ठेवलं तर तुम्हाला इथं चुकणार नाही, तुमचं सर्वच्या सर्व उत्तर करेक्ट येतील, चुकणार नाही। ओके, आणि भीमा आणि कृष्णा म्हटलं तर शंभू महादेव, म्हणजे तुमचं इथं कसाही तुम्हाला घटक विचारू द्या, तुम्ही त्याचं करेक्ट आन्सर देऊ शकताय। आता घेऊया आपण मूळ मुद्द्याकडे, मूळ जो घटक आहे त्याच्याकडे जाऊया। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय म्हटलंय की सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी आणि तापी, सातमाळा अजिंठा म्हणतो इथं, गोदावरी आणि तापी आहे का? यस आहे, म्हणजे तुमचं पहिलं विधान काय असणार आहे, करेक्ट असणार आहे। पहिल्या विधानामध्ये चूक असणार आहे का? डेफिनेटली नाहीये। दुसरं विधान बघा, गोदावरी नदीचं खोरं आणि भीमा नदीचं खोरं, गोदावरी आणि भीमा याच्यामध्ये काय म्हणतोय तुम्ही, शंभू महादेव। शंभू महादेव म्हटल्यानंतर कशामध्ये यायला पाहिजे, भीमा आणि कृष्णा। गोदावरी आणि भीमामध्ये काय आहे, गोदावरी आणि भीमामध्ये हरिश्चंद्र बालाघाट आहे, म्हणजे इथं शंभू महादेवच्या ऐवजी काय पाहिजे होतं, हरिश्चंद्र बालाघाट असं पाहिजे होतं। लक्षात येतंय? म्हणजे तुमचं इथं दुसरं विधान जे आहे तर हे तुमचं डेफिनेटली या ठिकाणी चुकीचं आहे, आणि जर दुसरं चुकीचं असेल तर तुमचं पर्याय क्रमांक 1 बरोबर, म्हणजे तुमचं पहिलं विधान फक्त बरोबर आहे। याचा अर्थ तिसरं जे स्टेटमेंट आहे की विधान असत्य आहे परंतु ब असत्य आहे, हे तुमचं करेक्ट असणार आहे। लक्षात आलं? तर हा घटक तुम्हाला लक्षात ठेवा, नर्मदा तापी गोदावरी भीमा आणि कृष्णा, मग इकडं सातपुडा सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, हा एक घटक तुम्हाला लक्षात ठेवा। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, त्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते, हा विचारला होता संयुक्त गट ब पूर्व 2019 ला। ठीक आहे, काय विचारले, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठं नदी खोरं कोणतं, सर्वात मोठं कोणतं, गोदावरी खोरं, नो डाऊट। कोणतं खोरं असणार आहे, गोदावरी। जवळजवळ 49% महाराष्ट्राचा भाग यामधलं तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते, हा सुद्धा प्रश्न गट ब पूर्व 2019 ला विचारलाय। प्रश्न काय होता, कोणती नदी खसदरीतून वाहते? खसदरी म्हटलं की तापी आणि नर्मदा, म्हणजे याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4, ही तुमची तापी ही नदी खसदरीतून वाहते। ओके, तापी आणि नर्मदा, खसदरी म्हटलं की 2 घटक, एक म्हणजे नर्मदा नदी आणि दुसरी म्हणजे तापी, हे 2 घटक इथे लक्षात ठेवा। या पश्चिम वाहिनी नदी आहेत। ओके, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या असंही तुम्हाला कधी कधी परीक्षेला विचारलं जातं। ओके, तापी पूर्णाचा संगम कोणत्या ठिकाणी होतो, तापी आणि पूर्णा या नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा ते उत्तर असणार आहे चांगदेव। मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, तापी पूर्णेचा संगम चांगदेवला होतो तर हे चांगदेव ठिकाण कोणत्या ठिकाणी येतं ते फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं। आता राहिला प्रश्न तापी नदीचा। तापी नदी म्हणजे मध्य प्रदेशमधला मुलताई डोंगररांगा या ठिकाणी ती उगम पावते, हे लक्षात असू द्या। तापी नदीची जर टोटल लांबी बघितली तर तुम्हाला जवळजवळ 724 किलोमीटरच्या आसपास बघायला मिळते, आणि महाराष्ट्रातली लांबी अप्रॉक्सिमेटली 208। ओके, बरोबर आहे, 208च्या आसपास तुम्हाला महाराष्ट्रामध्ये याची लांबी बघायला मिळते, किंवा तुम्ही हे इथं लक्षात ठेवू शकता। ओके,
पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला जोड्या जुळवा म्हटलंय, हा सुद्धा संयुक्त गट क पूर्व 2018ला हा प्रश्न विचारला होता. देताना नद्या दिल्या तिकडं तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि इकडं पंचगंगा म्हणजे उपनद्या यांच्या जोडा. आता तुम्हाला जर बघितलं गोदावरी म्हटल्यानंतर प्रवरा दिसते, म्हणजे ही जोडी तुमची करेक्ट लागू शकते. गोदावरीला कोणती बसते? प्रवरा. भीमा बघा, भीमा म्हणजे इंद्रायणी, भीमा म्हणले की इंद्रायणी, ही जोडी तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. किंवा कृष्णा म्हटलं तर तुमची पंचगंगा, कृष्णा म्हटलं तर तुमची पंचगंगा, ही जोडी लागू शकते. याचा अर्थ एकच घटक इथं राहतो, तो म्हणजे तापी म्हणजे पांजरा, तापी म्हणजे पांजरा. म्हणजे करेक्ट आन्सर येते पर्याय क्रमांक 1, कारण 1 ला 3 आहे, 2 ला 4 आहे, 3 क ला 2 आहे आणि ड ला 1 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, हे लक्षात असू द्या. ओके, येरळा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारलं. येरळा नदी म्हटल्यानंतर जी कृष्णा नदीची आहे, बरोबर आहे का, दक्षिण वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते, तो एक घटक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. किंवा गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या असं विचारलं तर दारणा, तोरणा, शिवना ह्या नावरल्या. किंवा समजा असं विचारलं दूधगंगा, बेदगंगा कोणत्या नदीच्या उपनदी आहेत? कृष्णा, असं तुम्ही उत्तर देऊ शकताय. ठीक आहे, प्रश्न सिंपल होता, उत्तर बी त्याचं एकदम सिंपलच आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याचा भाग नाही, कोणती नदी नाही आहे? गोदावरी खोऱ्याचा भाग नाही आहे. ओके, यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचं करेक्ट आन्सर. आता मांजरा नदी घ्या, मांजरा नदी घेतली तर कुठं? बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, पाटोदा पठार म्हणतो आपण, पाटोदा पठार. ओके, पाटोदा. ठीक आहे, याचा अर्थ मुळा. प्रवरा आणि मुळा यांचा संगम कुठं होतो असं विचारलं तर प्रवरा आणि मुळा यांचा संगम नेवासे अहमदनगरमध्ये होतो. नेवासे अहमदनगर. ठीक आहे, नगरमध्ये असणारे ते ठिकाणी या ठिकाणी होतो. पण इथं जर तुम्ही करेक्ट आन्सर बघितलं, पुढीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. आता ना या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच मेन्शन करायचं आहे. टाकताना #5 टाका आणि इथं तुमचं अंडरकोर्स देऊन आन्सर द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं करेक्ट आन्सर कोणतं आहे ते. ठीक आहे, नक्की मेन्शन करा. प्रश्न सिंपल आहे, गोदावरी खोऱ्याचा कोणती नदी भाग नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. संयुक्त गट ब 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे असं दिलंय. ठीक आहे, दुसरं विधान दिलंय, वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे. वर्धा वैनगंगा म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या, बरोबर आहे. पठारावरच्या नद्या म्हणजे पूर्वेकडे, बरोबर आहे. आणि तापी नदीच्या खोऱ्यात म्हणतोय तर ते उत्तर कुठण्याकडे असणार आहे? पश्चिमेकडे पाहिजे, तर पूर्वेकडे दिल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. याचा अर्थ विधान अ हे काय असणार आहे? तुमचं चुकीचं असणार आहे. लक्षात घ्या, नर्मदा तापी म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या, वर्धा वैनगंगा म्हटलं की दक्षिण वाहिनी नद्या, गोदावरी भीमा कृष्णा म्हटल्या, गोदावरी भीमा कृष्णा या नद्या जर म्हटलं तर त्या कोणत्या? पूर्व वाहिनी नद्या येतात. लक्षात ठेवा, गोदावरी भीमा कृष्णा ह्या कोणत्या नद्या येतात? पूर्व वाहिनी. ओके, या ठिकाणी पहिलं विधान का चुकीचं आहे? ते पूर्वेकडे वाहतात म्हटले, पूर्वेकडच्या ऐवजी इथं पश्चिमेकडे पाहिजे होतं, मग ते तुमचं करेक्ट ठरलं असतं. ओके, तोही प्रश्न आयोगाला विचारून झालाय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी? वर्धा नदीच्या उपनद्यापैकी जर म्हटलं निरगुडा आहे का? निरगुडा, वर्धा नदी म्हटलं तुम्ही लक्षात घ्या, वर्धा नदी म्हणजे मध्य प्रदेश बैतूल जिल्ह्यामध्ये उगम पावणारी, वेमला विदर्भा या त्याच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ओके, वेमला विदर्भा या त्याच्या काय आहेत? महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, डाव्या किनाऱ्यावरनं मिळणारी म्हणजे नंद आहे, डाव्या किनाऱ्यावरनं मिळणारी नद्यापैकी म्हटले तर नंद आहे, बोर आहे, किंवा इरई नदी आहे, इरई तुम्ही ऐकून असाल. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट. ओके, दक्षिण वाहिनी नदी. आता तुम्हाला जर असं विचारलं दक्षिण वाहिनी नद्यापैकी सगळ्यात मोठी कोणती किंवा विदर्भातली सगळ्यात मोठी नदी कोणती? विदर्भातली जेव्हा तुम्हाला सगळ्यात मोठी नदी विचारलं जाईल तेव्हा उत्तर काय असलं पाहिजे? पैनगंगा. अप्रॉक्सिमेटली, बरोबर आहे का? बघा बरं, 455 किलोमीटर येतं का विदर्भातील पैनगंगा नदीची लांबी. ओके, विदर्भातली सगळ्यात मोठी नदी विचारली तर ती पैनगंगा, हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. वर्धा नदीची उपनदी म्हटल्यानंतर निरगुडा हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम ओळखा. कोकण नद्यांचा वैतरणा, सावित्री, उल्हास, वशिष्ठी असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, म्हणजे सावित्री नदी रायगड म्हणजे बाणकोट खाडी, हे तुम्ही लक्षात यायला पाहिजे लगेच, कारण मध्ये बराचसा घटक चर्चेत होता सावित्री नदीचा, बाणकोट खाडी. किंवा वशिष्ठी म्हटलं तर बाणकोट खाडी. ठीक आहे, वशिष्ठी नदी म्हटल्यानंतर तुमची कोणती असणार आहे? दाभोळची खाडी. ओके, दाभोळची खाडी. रत्नागिरी,
दाभोळची खाडी, रत्नागिरी हा घटक तुम्हाला महत्त्वाचा आहे. हा प्रश्न कुठं विचारलाय माहिती आहे का? राज्य उत्पादन शुल्क 2017 मध्ये हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, 2017 मध्ये विचारलेला हा प्रश्न. मग आता जर तुम्ही यामध्ये बघितलं तर वैतरणा डेफिनेटली वर 1 नंबर असणार आहे. वैतरणानंतर येणार आहे उल्हास. वैतरणानंतर कारण तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम विचारलाय. वैतरणा, उल्हास हा दुसरा घटक असणार आहे. याच्यानंतर येणार आहे सावित्री तिसरा, कारण ती रायगडमध्ये येतो, आणि रत्नागिरीमध्ये वशिष्ठ म्हणजे तो चौथा असणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं 1 3 4 1 3 2 4 1 3 2 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी बघायला मिळतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खालील विधाने पहा. हा सुद्धा विचारलाय 2017 मध्ये आयोगाला विचारलेला प्रश्न आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी, बरोबर आहे का? पंचगंगा, कृष्णा, नरसोबाची वाडी, बरोबर आहे. कृष्णा व भीमा नद्यांची खोरे महादेव डोंगररांगामुळे वेगळी झालीत. कोणते म्हणते? कृष्णा आणि भीमा. म्हणजे मगाशी मी जो घटक सांगितला तुम्हाला की लक्षात काय ठेवायचं आहे, ओके, हा घटक लक्षात येतोय का? या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं कृष्णा आणि भीमा शंभू महादेव डोंगररांगा विभक्त झालेत. करेक्ट आहे. ओके, म्हणजे तो घटक तुम्हाला इथं किती लक्षात येईल महत्वाचं आहे हे तुम्हाला हळूहळू यामधून कळून जाईल. ठीक आहे, याचा अर्थ दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. वर्धा वैनगंगा प्रवाहाला, एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतो, ते सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही विधानं तुमची या ठिकाणी काय असणार आहेत? बरोबर असणार आहेत. आता असं विचारलं तुम्हाला कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? प्रश्न असा विचारला, कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर उत्तर काय असणार आहे? कराड. कराड. कृष्णा कोयना नद्यांचा संगम कुठं होतो म्हटलं की कराडला होतो, बरोबर आहे. किंवा प्रवरा आणि मुळा नद्यांचा संगम कुठं होतो? प्रवरा आणि मुळा नदी यांचा संगम कुठं होतो? तर उत्तर असणार आहे नेवासा. नेवासा या ठिकाणी होतो. किंवा त्यानंतर कृष्णा आणि वारणा यांचा संगम कुठं होतो? चला सिंपल पुढचा प्रश्न, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कुठं होतो? कृष्णा, वारणा. हरिपूर, बरोबर आहे. हरिपूर म्हणजे सांगलीमध्ये असणारा भाग आहे, त्या ठिकाणी होतो हरिपूर. कोणत्या ठिकाणी येतो? तो सांगलीमध्ये असणारा भाग हरिपूर. म्हणजे कृष्णा, वारणा, हरिपूर. किंवा कृष्णा वेण्णा म्हटलं, घटक कन्फ्यूज होतो एका ठिकाणी. कृष्णा, वारणा, हरिपूर. कृष्णा वेण्णा म्हटलं, वेण्णा म्हटलं की माहुली. कृष्णा वेण्णा म्हटलं की माहुली या ठिकाणी असणारा त्यांचा संगम आहे. हे संगम महत्वाचे आहेत. ओके, किंवा गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम कुठं होतो असं विचारलं. गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम कुठं होते? तर टोके म्हणून ठिकाणी येतं, टोके, बरोबर आहे का? ठीक आहे, ह्या घटकावर थोडंसं फोकस तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खाड्या आणि नद्या योग्य जोड्या लावा. मनेरी खाडी, मनोरी का मनेरी खाडी, दहीसर. ठीक आहे, त्यानंतर भाट्टे, काजळी. ओके, जैतापूर, काजवी, जैतापूर, काजवी. धरमतर, पाताळगंगा. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. लक्षात येते? भाट्टे म्हणले की काजळी, ओके, जैतापूर म्हणले की काजवी, हे दोन घटक महत्वाचे. कोणता म्हणते? हे भाट्टे जेव्हा म्हणतो ना आपण तेव्हा तुम्हाला इथं काजळी हे लक्षात ठेवायचं आहे. भाट्टे म्हटल्यानंतर काजळी हा घटक लक्षात ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला जैतापूर म्हणाल, जैतापूर, तेव्हा तुम्हाला काजवी लक्षात ठेवायचं आहे. आयोगाला या ठिकाणी कन्फ्यूज केलं जातं किंवा हा घटक असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, त्यासाठी याच्यावर थोडासा फोकस असू द्या. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला नद्या दिलेत आणि इकडं घटक आहे. ओके, आता ह्यामध्ये तुम्ही बघा मांजरा नदी, तावरजा. ओके, उत्तर मिळालंच, कारण ब ला 1 कुठं आहे या ठिकाणी आहे. म्हणजे करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2. बाकी तुम्हाला बघायची गरज पडली का? कारण तापी नदी म्हटलं तर तुम्हाला या नद्यामध्ये उपनद्यामध्ये अनेर जोडी लागते. किंवा प्रवरा म्हटलं तर तुमची मुळाची जोडी लागते. आणि भीमा म्हटलं तर तुमची घोडची जोडी लागते. म्हणजे एक घटक लक्षात आला तरी तुम्ही उत्तर देऊ शकताय. मांजरा म्हणजे तावरजा हे जर तुम्हाला कळालं असेल तरी सुद्धा तुमचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2 राहणार आहे. तापी म्हणजे अनेर राहणार आहे. प्रवरा म्हणजे मुळा आणि भीमा म्हणजे घोड नदी. हे तुम्हाला इथं उत्तर देता येईल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे नदीचे खोरे ओळखा. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळा करणारा तकलादू जलविभाजक आहे. वेमला, निरगुडा, बोर, नंद या काही उपनद्या वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातली सरहद निर्माण करते. म्हणजे उत्तर काय असणार आहे? वर्धा. ओके, कारण मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्ह्यामध्ये उगम म्हणतोय. ओके, दुसरी गोष्ट वेमला, निरगुडा, बोर उपनद्या म्हणतोय. आणि या ठिकाणी चौथ्या विधानावरून वर्धा, अमरावती, वर्धा, यवतमाळ याचा अर्थ उत्तर असणार आहे. ओके, आता वर्धा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या नद्यापैकी म्हटलं तर इरई नदी पण एक महत्वाची आहे. तुम्ही त्याच्यावर थोडासा फोकस करू शकता किंवा तो घटक महत्वाचा आहे.
तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तापी खोऱ्यातील हवामान म्हणजे किनारपट्टी आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण हे आयोगाला दिलेलं आहे. इथं फक्त दिलंय, तर फक्त शब्द म्हणजे एवढा नाही असणार आहे. ओके, हे पार्शली बरोबर आहे, पण पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आहे. हे आयोगाला विचारलेला प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तापी नदीची उपनदी कोणती येते? आता ह्याच्यामध्ये उपनदी आहे पाहिजे दिले, तिथं ऍक्च्युली नाही पाहिजे होतं. कारण तुम्ही जर या ठिकाणी दुधना नदी बघितली, दुधना ही तापी नदीची उपनदी आहे का? नाही. ओके, दोन तापी नदीची. ही दुधना ही गोदावरीची उपनदी येते, गोदावरी. याचा अर्थ तापी नदीची उपनदी नाही म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं दुधना. बाकी पूर्णा, पांझरा, गिरणा ह्या तापी नदीच्या उपनद्या पाहायला मिळतात. म्हणजे प्रश्न असा विचारला होता, खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? उपनदी नाही म्हटलं की दुधना, कारण दुधना ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? परीक्षेला विचारले. कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायी पंचगंगा. म्हणजे कुंभी, कासारी, भोगावती हे सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. सरस्वती त्यामध्ये ते गुप्त नदी म्हणून ओळखली जाते, हे लक्षात असू द्या. भोगावती नदीवरच आधी राधानगरी डॅम आहे, तो चर्चेत असलेला. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा प्रामुख्याने अनुक्रमे म्हणते. उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कशाने निश्चित केले? उत्तर म्हटलं तर अगोदर दमनगंगा आणि नंतर दक्षिण म्हणतोय, याचा अर्थ तेरेकोल. ओके, म्हणजे दमनगंगा आणि तेरेकोल हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. ओके, उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण वाहिनी नदी कोणती? दक्षिण वाहिनी नदी म्हटल्यानंतर करेक्ट आन्सर काय असणार आहे? दक्षिण वाहिनी. कारण दक्षिण वाहिनी म्हटल्यानंतर आता इथे दोन घटक लक्षात घ्या, एक एक मी पॉईंट सांगत जातो. ओके, एक एक पॉईंट मी सांगत जातो. यामध्ये तापी पश्चिम वाहिनी. ओके, हा तर ऑप्शन येणार नाही. नर्मदा पश्चिम वाहिनी, हा पण ऑप्शन येणार नाहीये. कृष्णा, गोदावरी, भीमा ह्या नद्या म्हटलो होतो आपण पूर्ववाहिनी. कृष्णा, गोदावरी आणि भीमा या नद्या काय आहेत? पूर्ववाहिनी. याचा अर्थ हा सुद्धा ऑप्शन येणार आहे का? नाही. म्हणजे वैनगंगा दक्षिण वाहिनी नदी. संपलं उत्तर तुमचं. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2 हा घटक या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर हा आयोगाला विचारलेल्या नद्यांच्या, महाराष्ट्रातील नद्यांच्यावर असणारा हा घटक होता. आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल किंवा आयोगाला विचारलेल्या प्रश्नांचा एक सारांश आपण या ठिकाणी घेतलेला. थँक्यू.